तर बारामतीच्या निकालानं आश्चर्यचकित झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। त्याचबरोबर बारामतीमध्ये मीच कमी पडलो असं म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे। तर लोकसभेतील चुका सुधारून विधानसभेला नव्या उमेदीने समोर जाणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। तर मुंबईतील ट्रायडंट इथं अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे। बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो 1991 ला, तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता। यावेळेस कशामुळं त्यांनी मला पाठिंबा दिला नाही, अमोल मिटकरींना मी आज सांगितलं, अमोलजी मी तिथं 32 वर्ष काम करतोय, 33 वर्ष काम करतोय, आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे, आपण असं बोलू नका, तसं काही झालेलं नाही। ज्याने त्यांनी आपापल्यापर्यंत काम केलं परंतु मीच कमी पडलो त्याच्यामुळे ते अपयश आलं।